मी नाथा खांडेकर. मी यासाठी व्हिडिओ बनवत आहे की भरपूर आपले शेतकरी आहेत ज्यांनी सोलर इन्स्टॉल केलेलं आहे वेगवेगळ्या कंपन्यांचं, पण सोलर इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचे सोलर पंप सुरू नाही आहेत. आणि कंपनीवाल्यांना तुम्ही मेल करताय, कॉल करतायत, तर त्यांची एरिया मॅनेजर वगैरे कॉल उचलत नाही आहेत. तर त्याच्यासाठी मी स्वतःचा अनुभव सांगतो. मी इकोजेन कंपनीचा पंप इन्स्टॉल केला होता. तो 1 वर्षापासून बंद होता आणि त्या MSDLच्या कस्टमर केअरला कॉल केला की ते MP मधलं कस्टमर केअरचा नंबर द्यायचे किंवा पर्टिक्युलरली सोल्युशन होत नव्हतं, हात झटकत होते. तर मला 1 वर्षानंतर सोल्युशन फक्त 5 दिवसामध्ये मिळालं. 5 दिवसामध्ये त्यांचा इंजिनियर येऊन 5 दिवसामध्ये माझी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मोटर रिप्लेसमेंट करून दिली. तर मी याच्यावरनं असं अनुभवलं की बाबा भरपूर सारे शेतकरी माझ्यासारखा हा प्रॉब्लेम फेस करतायत. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचा पंप इन्स्टॉल केलेला असू द्या आणि तो जर सुरू नसेल तर ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देतील. तर त्याच्यासाठी पुढील माहिती जी सांगतो आहे ते तुम्हाला कंप्लेंट कशी रेज करायची आहे ती सांगतो आहे, तर ती बघा आपण. तर आपल्याला इथे मागेल त्याला सोलर हे सर्च करायचे आहे. आपण कोणत्याही कंपनीचा पंप घेतलेला असू द्या, तुम्हाला इथूनच सोल्युशन मिळणार. जर आपण पर्टिक्युलर कंपनीला कॉल करत असाल तर ते जर व्यवस्थित रिस्पॉन्स देत नसतील तर इथे हे साईटचा इश्यू आहे. इथे बेनिफिशियरी, आता जिथून नवीन वगैरे अप्लाय करतात त्याच्या शेजारी तुम्हाला रजिस्टर कंप्लेंट ऑप्शन आहे, रेज कंप्लेंट म्हणून ऑप्शन आहे. इथे तुम्ही बेनिफिशियरी ID जो तुमचा MSने सुरू होतो तो टाकू शकता किंवा तुम्ही मोबाईल नंबर जो रजिस्टर केलेला आहे तोही तुम्ही टाकू शकता. मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे. इथे सर्च केलं तर बघा इथे नाव आलं, कोणत्या कंपनीचं इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हाला पंप इश्यू सिलेक्ट करायचा आहे. पंप नॉट वर्किंग, सोलर पॅनल डॅमेज, सोलर सिस्टम नॉट वर्किंग, जो तुमचा काही प्रॉब्लेम आहे. तर मी पंप नॉट वर्किंग टाकलं होतं आणि याच्यामध्ये टाकलं होतं की सिन्स 1 year पंप इज नॉट वर्किंग. आणि इथं तुम्हाला रेज कंप्लेंट करायची आहे. तर रेज कंप्लेंट केल्यानंतर तुम्हाला कंप्लेंट नंबर मिळतो आणि नंतर परत तुम्ही जाऊन इथे सेम ट्रॅक कंप्लेंट करू शकता इथे जाऊन.